पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. कुशल. याच्यामध्ये सेकंड एक्सरसाइज स्टार्ट केला होता आपण. ओके. एक्सरसाइज सेकंड स्टार्ट केला होता. रिप्लाय द्या तुम्ही. हर्षद, साक्षी, अभय. कोणते 5, 6, 7 साक्षी? मागचे एक्सरसाइजचे 4.1 चे. 4.2 चे. 4.1, 4.1 कम्प्लीट झाला. 4.2 चे क्वेश्चन 5, 6, 7. ओके. म्हणजे हे क्वेश्चन्स आपण केलेले आहेत का ऑलरेडी? हा क्वेश्चन केलेला आहे का? ओके. हा क्वेश्चन केलेला आहे. प्लेन केलता म्हणजे? प्लेन केलता म्हणजे? तुम्ही बोललात तर बरं होईल, म्हणजे वन वे कम्युनिकेशन होणार नाही. एक्सप्लेन केलेला का फक्त? ओके. क्वेश्चन नंबर 4 केलेला का? क्वेश्चन 4 केलेला आहे? नाही. ओके. क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. फाइंड मेजर ऑफ अॅक्यूट अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. काय आहे लाईन? 3x². लाईन काय? 3x² -4√3xy + 3y². 3x² -4√3xy, 3x² -4√3xy + 3y² = 0. ओके. आपल्याला काय करायचं या लाईनसाठीचं? मेजर ऑफ अॅक्यूट अँगल बिटवीन लाईन्स. या दोन लाईन्स ज्या असतील त्याचं इन बिटवीन असणारा अॅक्यूट अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ओके, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ओके. आणि सपोज की लाईन्स अशा आहेत. ही एक लाईन आहे, पासिंग थ्रू ओरिजिन आहेत ना या दोन्ही लाईन्स. ठीक आहे. सो लेट्स अज्युम की ही एक लाईन आहे L1 म्हणूया तिला, आणि दुसरी एक लाईन आहे L2 म्हणूया तिला, L2. ओके. तर या दोन लाईन्स आहेत L1 आणि L2. ओके. ह्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आपल्याला हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जॉईंट इक्वेशन.
टू लाईन्स आपल्याला दिलेले आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं ऍक्युरेट अँगल बिटवीन देस टू लाईन्स आपल्याला फाइंड करायचा म्हणजे हा जो ऍक्युरेट अँगल या दोन लाईनच्या इन बिटवीन आहे थीटा ज्याला आपण म्हणणार आहे जो डिग्रीमध्ये किंवा रेडियन मध्ये आपण फाइंड करतो तर तो ऍक्युरेट अँगल या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, लक्षात आलं. ओके. हा, आता आपण काय करूयात या इक्वेशनला म्हणत इक्वेशन 1. या इक्वेशनला काय म्हणत इक्वेशन 1. इक्वेशन 1 झालं. ओके, कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. याला इक्वेशन 2 म्हणूया. ओके, इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर करा. काय मिळेल आपल्याला कम्पेअरिंग इक्वेशन 1 आणि 2 काय मिळते बा ए इक्वल्स टू 3 राईट, बी इक्वल्स टू 3, 2h इक्वल्स टू -4√3 हे मिळेल. ओके, h इक्वल्स टू -4√3. ओके, सो इथे h इक्वल्स टू काय मिळेल 2 1 जा 2, 2 2 जा 4 किती येईल -2√3 मिळेल h इक्वल्स टू -2√3 मिळेल. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. बाय युजिंग फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय tan थीटा इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी हा फॉर्म्युला आहे. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या काय मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर म्हणजे काय -2√3 स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. सॉल्व करा, सिम्प्लिफाय करा मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर 4, 3√3 स्क्वेअर 3, 4 3 जा 12 मायनस 9, 3 3 जा 9 अपॉन 6 2 1 जा 2, 2 3 जा 6 किती येईल इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 12 मायनस 9 3 अपॉन अपॉन 3 आहे अपॉन 3 म्हणजे जे काही √3 डिवायडेड बाय √3 इंटू √3, 3 म्हणजे √3 इंटू √3 एक कॅन्सल केला काय मिळाला 1/√3 मिळाला. म्हणजे आपल्याला काय मिळालंय टॅन थिटा इक्वल्स टू 1/√3 मिळाला. ओके, देअरफॉर थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1/√3. ओके, नाउ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1/√3. टॅन इनवर्स ऑफ 1/√3 किती येतो नोटबुक असेल तर पहा त्याच्यामध्ये सांगू शकता. कुशल तुझा काहीतरी रिप्लाय येऊ देत 30 डिग्री. कुशल तुझा काहीतरी रिप्लाय येऊ दे. 30 डिग्री इज द राईट आन्सर. सो थिटा इक्वल टू 30 डिग्री. काय मिळाला आपल्याला आन्सर ॲक्युरेट अँगल बिटवीन लाईन्स 30 डिग्री मिळाला. समजलं.
फोर्थ मधला फर्स्ट 30 डिग्री. आले आन्सर? चेक करा. येस सर. ओके. साक्षी, कुशल, कुशल तुझा काहीच आवाज येत नाही. कुशल, तुला समजते का मराठीमधून? हिंदीमधून बोलावं लागेल. ओके, ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं. सेकंड पार्ट. 4x² प्लस 5xy प्लस y² इक्वल्स टू 0. काय क्वेश्चन? सेकंड क्वेश्चन. 4x² प्लस 5xy प्लस y² इक्वल्स टू 0. इक्वेशन 1 कंपेयर विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. काय मिळेल? a इक्वल्स टू 4, 2h इक्वल्स टू 5, b इक्वल्स टू 1. ओके. तो 2h इक्वल्स टू 5. h इक्वल्स टू काय मिळेल? h इक्वल्स टू काय मिळेल? 5/2 मिळेल. एक. a इक्वल्स टू 4 2, b इक्वल्स टू 1 3. ओके. फ्रेंड काय डाऊट? नाव फॉर्म्युला. tan थीटा इक्वल्स टू काय तो? मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a+b. याच्यात व्हॅल्यूज ठेवा. मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ h काय? 5/2. 5/2 याचा स्क्वेअर काय येईल? 25/4 येईल. चेक करून पहा. 5/2 मायनस 5/2 स्क्वेअर मायनस ab 4 × b अपॉन a+b. a+b. सॉल्व करा. सिम्प्लिफाय करा. मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 25/4. हा 4 इथे मल्टिप्लाय केला. इथे डिनॉमिनेटर 1 आहे. 4 4 16. 25 मायनस 16 डिवायडेड बाय 4 आहे. दिस डिवायडेड बाय 4 प्लस 1 5. ओके. 4 प्लस 1 5 इज इक्वल टू काय? मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ किती आहे? 25 मायनस 16 9 येईल अपॉन 4 अपॉन 5 येईल. म्हणजेच काय येईल? हे मॉड्युलस ऑफ 2 × 3/2 अपॉन 5. म्हणजेच किती आला? हा 2 2 कॅन्सल. 3/5 स्क्वेअर रूट घेतल्यानंतर किती आला? 3/5 येतोय का पहा बरं. टॅन इनव्हर्स ऑफ 3/5 आला. यश सुतारे की देशमुख आहे? कोणता यश आहे? यशला आवाज होता? हाँ सर. ओके. टॅन थीटा इक्वल्स टू किती मिळाला? 3/5 मिळाला. ओके. देअरफॉर थीटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ 3/5 हे मिळतं इथे. काय? एक्सरसाइज 4.2 सेकंड क्वेश्चन आन्सर. ओके. समजलं हे? काय डाऊट याच्यामध्ये? आपण हे दोन्ही क्वेश्चन आता सॉल्व्ह केले. इथं काय मिळाला? एक बार टॅन वापस एक्सप्लेन. इनवर्स ऑफ 3/5. यस करता हूँ यश. एक सेकेंड. तो देखो, दो क्वेश्चंस किए हमने. पहला वाला क्वेश्चन किया. इसमें देखो. पहला वाला क्वेश्चन किया. इसमें देखो 3x² माइनस 4 √3xy प्लस 3y² इक्वल टू 0. इसको इक्वेशन 1 बोला. इसको कंपेयर किया. कोई भी इक्वेशन हो, अगर हमें इक्वेशन ऑफ लाइंस पासिंग थ्रू ओरिजिन दिया है, पेयर ऑफ लाइंस पासिंग थ्रू ओरिजिन दिया है, इसका मतलब क्या है? ये देखो, ये लाइन L1 है, ये लाइन L2 है, ये ओरिजिन से पास होती है. ये ओरिजिन है एक्स एक्स.
वो एक्सिस, ये जो आपने कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम है, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम का ओरिजिन से पास होती है ये दोनों लाइंस। ठीक है, तो इसका जॉइंट इक्वेशन मतलब एक स्टैंडर्ड फॉर्म क्या होता है जॉइंट इक्वेशन का, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0, ये होता है इसका स्टैंडर्ड फॉर्म। हमने ये दोनों इक्वेशंस कंपेयर किए, दोनों इक्वेशंस को कंपेयर किया, हमें मिली वैल्यू a = 3, b = 3, 2h = -4√3, मतलब h मिला -2√3। इसको हमने फॉर्मूला में रखा, फॉर्मूला जो है हमारे पास कौन सा फॉर्मूला है, ये जो दो लाइंस है, ये दो लाइंस में से दो लाइंस के बीच जो एक्यूट एंगल होता है, एक्यूट मतलब <90 डिग्री वाला जो एंगल होता है, ये थीटा, ये थीटा क्या कौन से फॉर्मूला से मिलता है हमें, tan θ = 2√h² - ab/a + b, इस फॉर्मूला से मिलता है। इसका प्रूफ भी है, जो हमने देखा था 4 मार्क्स के लिए आता है, मैंने बोला आपको 80% 90% चांसेस है इस फॉर्मूला को प्रूव करने के, मतलब ये थ्योरी क्वेश्चन पूछने के। तो इस फॉर्मूला में हमने सिंपली क्या किया, ये एच की वैल्यू, ये ए की वैल्यू और बी की वैल्यू इसमें रखी, सिंप्लीफाई किया, कैलकुलेट किया, सॉल्व किया, हमें मिला क्या वैल्यू, अल्टीमेटली √3/3 मिला। √3/3 मतलब क्या, थ्री का मतलब √3 × √3 लिख सकते हैं, एक √3 को कैंसिल किया, 1/√3। अभी थीटा इक्वल टू tan 1/1/√3, tan 1/1/√3 आता है 30 डिग्री, तो इसलिए हमें यहाँ पे थीटा मिला था 30 डिग्री का। ये हुआ पहले का आंसर। ठीक है, दूसरा वाला सेम सेम तरीके से किया हमने, 4x² + 5xy + y² कंपेयर किया हमने ax² + 2hxy + by² के साथ, तो हमें मिला a = 4, b = 2h, और ये 2h = 5, सॉरी, और b = 1। तो 2h = 5 है, इसका मतलब क्या हुआ, ये 2 यहाँ पे जाके डिवाइड होगा, h होगा, h बनेगा 5/2। ओके, तो ये h की वैल्यू, ये a की वैल्यू और यहाँ की b की वैल्यू, ये सारे वैल्यूज हमने इस फॉर्मूला में जोड़ दिए और फॉर्मूला को सिंप्लीफाई किया, कैलकुलेट किया, ये हमें कैलकुलेशन मिला, ये आसानी से कैलकुलेशन किया, 3/5 मिला, tan θ = 3/5, इसका मतलब θ = tan 1/3/5, ये था आंसर अपना, ये लास्ट वाला, सेकंड वाला, मतलब यहाँ पे हमने देखा ये आंसर था। ओके, अभी समझे यश? हाँ सर, हाँ सर। ये काय साक्षी काय म्हणते, 4y² आहे, ओनली y² नाहीये ते, कुठे 4y² आहे ग, कुठे y² दिसतोय तुला, 4y² कुठे दिसतोय तुला इथे, ओनली y² आहे ना यार, हेच का म्हणते तू, फोर्थ वाला मध्ये काय, फोर्थ वाला घेऊयात की, हा समजला ना, हे करेक्ट आहे ना, पहिला हा डाऊट क्लिअर करून घेऊ। अच्छा, तुझ्या टेक्स्टबुक मध्ये तसं आहे, मग एक काम कर, इथं टेक्स्टबुक मध्ये आहे त्याप्रमाणे 4 घेऊन सॉल्व कर, मग इथं वेगळं आन्सर आहे, आता हे आन्सर बुक मध्ये दिलंय त्याप्रमाणे मॅच पण झालंय, म्हणजे हा क्वेश्चन करेक्ट आहे आणि त्याचा आन्सर ते दिलेलं करेक्ट आहे, तो पण सेपरेट, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे, साक्षी 4x² + 5xy + 4y² = 0, या दोन लाईन्स मधला अॅक्यूट अँगल तुला फाइंड करायचा आहे। मग ह्या दोन सेपरेट लाईन्स होतात वेगळ्या, या दोन वेगळ्या लाईन्स, आणि यातला अॅक्यूट अँगल डिफरंट येऊ शकतो ना, येणारच आहे। ठीक आहे, तर हा पण एक सेपरेट क्वेश्चन आहे, याचा आन्सर वेगळं आहे, मग ते क्वेश्चन मध्ये पण करेक्शन करा आणि आन्सर गिव्हन इन द टेक्स्टबुक त्याच्यामध्ये सुद्धा करेक्शन करा, असलं काम आपल्याला करावं लागेल, ते आपल्याला आता करत नाही बसायचं। ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व कर, सॉल्व करून घे, त्याच्यामध्ये काय अडचण आली तर उद्या विचार। ठीक आहे, हम्म. आता तू म्हणते फोर्थ वाला क्वेश्चन करायचा, बरं मी काय सांगतोय, आता 3 मिनिटं राहिलेत, 3 मिनिटानंतर आपल्याला ही लिंक एक्सपायर होईल आणि परत सेम लिंक जॉईन करायची, परत नव्याने, लिंक ऑलरेडी शेअर केलेली आहे, तीच लिंक परत जॉईन करायची, एकदा ओके म्हणा सगळ्यांनी। अर्षद, झूम मीटिंगला हे माझं काय पेड वर्जन नाहीये, ये जो वर्जन है जूम का मेरा, वो पेड नहीं है, प्रीमियम सब्सक्रिप्शन नहीं है, तो 40 मिनट का एक लेक्चर होता है, अभी 40 मिनट खत्म होने को है, 3 मिनट बाकी है, 3 मिनट में ये लिंक एक्सपायर हो जाएगी। आप ऐसा मत समझिए कुछ नेटवर्क इशू आया या फिर कुछ हुआ है,
या फिर मैं कहीं चला गया, ऐसा कुछ नहीं है। लिंक एक्सपायर होगी, सेम लिंक पे क्लिक करो फिर से, और फिर से ज्वाइन करो सेम लिंक। ओके, तो हम फिर से पूरे पूरे ओके 40 मिनट ओके फिर से ओके सर। इस्तेमाल कर सकते हैं। हाँ ओके। हम्म।